नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? थंबनेल पाहिलेला आहे त्यामुळे तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय माहिती आहे. तर आपल्याकडे काय होतं ना, देव ही संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाते. म्हणजे आपल्याकडे संतांचा एक जो देव आहे, संतांनी ज्या देवाची भक्ती केली तो त्यांचा एक देव वेगळा आहे. सगळ्या सामान्य जनतेचं भलं इच्छिणारा त्यांचा देव आहे. आणि मग अलीकडच्या काळात किंवा फार पूर्वीपासून देवांचा व्यापार मांडणारी ही मंडळी आपल्यात होऊन गेली किंवा आताही आहेत. तर देवांना बाजारात आणून उभी करणारी जी मंडळी आहेत त्यांचा आणि आपला काही संबंध नाही. तर आपल्याला संतांचा देव अपेक्षित आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे. तर निसर्गामध्ये देव शोधणं किंवा निराकार, आकार निराकार, सगुण निर्गुण हे जे काय आपल्याकडे अध्यात्मात शब्द वापरले जातात की कोणाला आकारामध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला निराकार या निसर्गामध्ये देव दिसत असतो. आणि माणसाचा एकंदर इतिहास बघता देव या संकल्पनेची सुरुवातच मुळात निसर्गापासून झालेली आहे. म्हणजे माणसाला निसर्ग जे काही पाऊस पडणं, ऊन, थंडी, वारा, तर निसर्गाचा कोप होतो वगैरे असं लोकांना वाटून त्यांनी निसर्गाची पूजा आरंभली. आजही आपल्याकडे आदिवासी मंडळी निसर्गाची पूजा करताना दिसतात. तर हा जो निसर्ग आहे त्या निसर्गात देव शोधणं हे मी नेहमी माझ्या लिखाणामध्ये मी जेव्हा जेव्हा कधी गाणी लिहिली, म्हणजे त्यातलं एक गाणं भक्तिगीत विठ्ठलाबद्दलचं विठ्ठल गीत याआधी मी माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलंय, तर ते बघा. ते मी एका सिनेमासाठी लिहिलं होतं. तर त्यात सुद्धा मी विठ्ठल जो शोधलाय तो संतांसारखा शोधलाय. काम करणाऱ्या कष्टकरी लोकांमध्ये विठ्ठल शोधलेला आहे. वर्क इज वर्शिप. तसंच त्यानंतर मी माझं गाव जे आहे ते सिंधुदुर्ग मधलं कणकवली तालुक्यातलं कळसुली हे माझं गाव आहे. सिंधुदुर्ग जिल्हा, कणकवली तालुका आणि कळसुली हे माझं गाव आहे. तर त्या दिरबा देवी नावाची आमची एक जी देवी आहे, तिला आमच्या पूर्वापार म्हणजे अगदी पूर्वजांपासून जिला पूजलं गेलं. तर त्या दिरबा देवी संदर्भात, तिथल्या निसर्गासंदर्भात काहीतरी लिहावं असं मला फार आतून असं वाटत होतं. तर काही ओळी मी लिहिल्या होत्या. ऍक्च्युअली कसं होतं ना की पोटापाण्यासाठी आपला जो काय एकंदर इतिहास आहे मानवाचा, तो पोटापाण्यासाठी स्थलांतरित होण्याचा इतिहास आहे. बरीच मंडळी त्यांचे पूर्वज कुठेतरी दुसरीकडे होते, मग ते पोटापाण्यासाठी आणखी दुसरीकडे कुठेतरी जाऊन स्थिर स्थावर झाले आणि मग तेच गाव ते आपलं समजायला लागले. असं आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काही घटना, काही ना काही गोष्टी आहेत. तर तर माझं जे गाव आहे, मूळ गाव जे आहे ते माझं कळसुली आहे, कणकवली मधलं. माझ्या वाडवडिलांचा घाम, माझ्या पूर्वजांचा घाम तिथे सांडलेला आहे. तर त्या जमिनीबद्दल मला आस्था आहेच. आणि ज्या देवीची पूजा परंपरागत आमच्या वाडवडिलांनी, आमच्या पूर्वजांनी केली ती दिरबा देवी, तिथला महापुरुषाचा पार, हे सगळं माझ्या गाण्यांमध्ये आहे. त्यामुळे एखाद्याला असं वाटेल की आता आस्तिक नास्तिकतेच्या पलीकडे गेलेली काही लोक असतात. त्यांना मूर्तीपूजा मान्य नाही, कोणाला देवपूजाच मान्य नाही, पण त्यांना डेस्टिनी, नियती मान्य असते. तर ती सगळी ती नियती, डेस्टिनी, निसर्ग हे जे काय आहे ना, तो आपला देव आहे. कुणावर तरी विश्वास ठेवून आपल्याला रोजचं काम करावं लागतं. एखाद्याला रात्री दारू पिऊन झोप येत असेल, एखाद्याला रात्री एखाद्या दगडाला नमस्कार करून झोप येत असेल, तर मला त्या दगडाला नमस्कार करून झोप येणाऱ्या माणसाच्या बाजूने बोलावंसं वाटतं. त्यामुळे माझ्यामध्ये आणि माझ्या देवामध्ये कुठलाही दलाल नसतो. आता दलाल कोणते तुम्ही सर्च करा. देव आणि आपल्यामध्ये, सामान्य माणसांच्या मध्ये भेट घडवून देणारा जो कोण धंदेवाईक माणूस असतो त्याला मी दलाल असं म्हणतोय. तर तो कोण आहे तो तुम्ही शोधा तुमच्या परीने. तर अशा सगळ्यांना फाटा देऊन मी माझ्या देवाची पूजा माझ्या परीने करण्यासाठी, मी एक लेखक आहे, तर मला असं वाटलं की माझ्या देवीबद्दल, माझ्या कळसुली गावाबद्दल दोन शब्द लिहायला पाहिजे. कारण मला त्या गावाबद्दल प्रचंड आस्था आहे. माझं जाणं होत नाही तिकडे फार, किंवा आता आमचं तिथे कुणी नाहीये.
पण जी काही मंडळी आहेत ती आमच्या पूर्वजांपैकीच आहेत. त्यामुळे मला आजही, जरी मी मुंबईमध्ये लहानाचा मोठा झालो, तरी माझी नाळ तिकडे जोडलेली आहे. अर्थातच आमच्या आजोबांनी ते आम्हाला सांगितलं आणि मग कळलं की अरे आपलं सगळं मूळ तर तिकडे आहे. आणि त्यामुळे तिथपासून मी कळसुलीचं नामस्मरण किंवा दिरबादेवीचं नामस्मरण करतो. तर असा देव निसर्गातला, मी त्या कळसुलीला, त्या गावाला, त्या दिरबादेवीला आईचं रूप दिलेलं आहे माझं. आता हे जे गाणं तुम्ही ऐकाल त्यात, आणि तिथल्या निसर्गाबद्दलची माझी ओढ मी व्यक्त केली. त्यामुळे कुठली देवदेवस्की त्या भाकड कथा ह्या माझ्या गाण्यामध्ये तुम्हाला कधीच सापडणार नाही. तुम्ही माझं आधीचंही विठ्ठल गीत बघा. कारण मी तसं पाहायला गेलं तर, गेलं तर काय, आणि असं पाहायला गेलं तर काय, मी विज्ञानवादीच आहे. पण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा आपण आपल्या जरा आकाशाकडे बघून जर कोणाचं नामस्मरण करत असतो, तर आपलं जे काय मूळ असतं, तिथली देवता असते, तिचं नामस्मरण करायला मला तरी काही वावगं वाटत नाही. तर अशी ही माझी दिरबादेवी आहे कळसुली गावातली. तर तिच्याबद्दल मी काही ओळी लिहिल्या आणि त्या तशाच राहून गेल्या. म्हणजे मला ते गाणं पूर्ण करता आलं नाही, किंवा नंतर कधीतरी करू, आणि ते तसंच राहून गेलं. आणि अचानक काय झालं, आता हे गाणं मी मुद्दाम अपलोड करतोय कारण सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये एआय जे काय येतंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अजूनही लोकांना त्याचं गांभीर्य कळत नाहीये एआयचं, की उद्या एआय काय काय चमत्कार करणार आहे. अर्थात त्या चमत्कारांमागे कार्यकारण भाव आहे, एक तंत्र आहे, शास्त्र आहे. तर मी म्हटलं आपणच आपलंच एक उदाहरण देऊन ते एआय मनोरंजन क्षेत्रात कसं येतंय हे आपल्या सबस्क्रायबर्सना किंवा आपला व्हिडिओ जे कोणी बघतील त्यांना कळावं. म्हणून मग मी काय केलं, म्हणजे त्याच्या मागची, ह्या गाण्यामागची कथा अशी की मी ते गाणं लिहिलं, 1-2 वर्षापूर्वी लिहिलं, ते गाणं लिहून झालं. ते गाणं पूर्ण झालं असं मला अजिबात वाटत नव्हतं, पण मी ज्या काय मला उत्स्फूर्तपणे ओळी वाटल्या त्या मी लिहून काढल्या आणि त्या तशाच ठेवल्या. म्हटलं कधी मागे पुढे मागे बघू काय एखादा गायक चांगला किंवा तो स्टुडिओ आणि ते सगळं संगीतकार कोणतरी चांगला बघूया आणि मॅनेज करू, आणि जसं विठ्ठल गीत झालं तसं हे गाणं लोकांसमोर आणू. पण त्या दरम्यान मिनवाईल काय झालं, माझ्या एका मैत्रिणीने काही इंग्रजी ओळी लिहिल्या, म्हणजे कविता लिहिली इंग्रजी, आणि ती छान संगीतबद्ध वगैरे करून तिने मला पाठवली. आणि मी तिला म्हटलं होतं तू हे लिहिलं वगैरे ठीक आहे, पण हे एवढं छान आवाज आणि हे सगळं कुठे रेकॉर्ड केलंस? तर ती म्हणाली अरे रेकॉर्ड वगैरे काही नाही, एआय आहे ते, एक म्युझिक ऍप आहे त्याच्यावरती केलंय मी ते. मी म्हटलं मला माहित होतं, त्याबद्दल कल्पना होती, पण ते एवढं सुंदर होईल असं वाटलं नाही. म्हटलं काय म्हणतेस? म्हटलं माझ्या काही ओळी आहेत त्या बघ बरं जरा, तसं करता येतं का? आणि मी या दिरबादेवी संदर्भात लिहिलेल्या, कळसुली गावा संदर्भात लिहिलेल्या ओळी मी तिला सेंड केल्या. आणि एक साधारण मिनिटभरात, आता तुम्ही जे गाणं ऐकणार आहात ते तिने मिनिटभरात मला पाठवलं. मी म्हटलं अरे वा यार, क्या बात आहे. आपल्याला तो गायक कोण आहे तो माहित नसतो, तो एक आवाज तो गातोय छान आपलं गाणं, आणि मी भारावून गेलो. म्हटलं अरे वा मस्त आहे म्हटलं. त्यामुळे ह्या गाण्याचं सगळं श्रेय मी म्युझिकचं जे काय आहे ते मी एआय म्युझिक ऍपला दिलेलं आहे. अलीकडे काय होतंय, काही माणसं म्हणजे एक चुकीचा पायंडा पडत चाललेला आहे, ज्यांना संगीतातलं ओकी ठो कळत नाही, अशी माणसं कागदावर काहीतरी लिहितात. बरं, हे लिहिण्याचं काम सुद्धा ChatGPT वगैरे करून देतं तुम्हाला. तर एक तर ते तिकडून उचलायचं, काही माणसांचं सांगतोय तुम्हाला, किंवा मग आपण काहीतरी खरडायचं आणि द्यायचं एआयच्या ताब्यात, एआय म्युझिक ऍपच्या, आणि तो देतो म्युझिक करून. म्हणजे तुम्ही अगदी काय जेवलास का, कुठे चाललास असं जरी दिलं ना त्या म्युझिक ऍपवरती, तरी त्याला चाल लावून मिळते आणि छान गाऊन मिळतं. एवढं ते तरबेज आहे म्युझिक ऍप, आणि आणखी पुढच्या काळामध्ये ते आणखी तरबेज होणार आहे. तर मग ती मंडळी काय करतात की अशा पद्धतीने काहीतरी रोज 2-4 गाणी तयार करतात, संगीतकार म्हणून स्वतःचं नाव लावतात आणि मोठेपणा मिरवायला मोकळे होतात. तर आपण तसं काही केलेलं नाहीये. एकतर हे गाणं मी लिहिलेलं आहे, आणि ते जे म्युझिक आहे ते त्याचं सगळं श्रेय, A to Z श्रेय हे त्या म्युझिक ऍपला, एआयच्या म्युझिक ऍपला जातं. तर मी संगीत म्हणून त्या म्युझिक ऍप, एआय म्युझिक ऍप एवढं देतोय. मग विविध म्युझिक ऍप आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ते डाउनलोड करा आणि त्याच्यावर आपली गाणी संगीतबद्ध करा. तर तुर्तास माझ्या कळसुली गावातल्या माझ्या दिरबादेवीचं हे गाणं ऐका, आणि काय वाटतंय तुम्हाला ते कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा. आणि हे गाणं स्वतंत्र हा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करणार आहे, ज्याचं फक्त गाणं असेल ज्या व्हिडिओमध्ये, आणि त्या ह्या गाण्यामागची पार्श्वभूमी हे म्युझिक ऍप मध्ये केलेलं गाणं आहे, हे तुमच्याशी जरा मला बोलता यावं म्हणून मी हा व्हिडिओचा घाट घातला, अन्यथा मी डायरेक्ट गाणंच अपलोड करणार होतो.
तर बघू. आणि कळसुरीतल्या माझ्या गावकऱ्यांनी जर हे गाणं पाहिलं तर आपण हा ट्रेलर आहे असं समजा. आपण आपल्या कळसुरी गावासाठी मनोरंजनाच्या माध्यमातून किंवा हे व्हिडिओज किंवा सिनेमा गाणी यांच्या माध्यमातून आपल्याला जर खरंच एकत्रितपणे काही करता आलं तर आपण निश्चित करूया. मी लवकरच कळसुरीला येणार आहे आणि आपण भेटूयात. मलाही तुम्हाला भेटायला आवडेल. तर विशेषतः माझ्या कळसुलीतल्या गावकऱ्यांना विनंती आहे की गाणं कसं वाटतं मला कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गाणं शेअर करा. हा ट्रेलर आहे समजा. आपण एक पूर्ण गाणं करणार आहोत ते AI म्युझिक ॲपवर करणार नाही. ते चांगला गायक निवडून संगीतकार निवडून आपण एक छान स्टुडिओमध्ये, जसं माझं विठ्ठल गीत आहे ते बघा त्यासारखं आपण एक कळसुली गावाचं वर्णन करणारं मस्त धमाल एक गाणं करूयात, ज्यात आपल्या सगळ्या देवांची नावं येतील, ज्यात आपल्या सगळ्या निसर्गाचं वर्णन येईल असं ते एक सगळं. आणि हे साधारण आता जे हे गाणं केलंय ते त्याच स्वरूपात आहे. ते बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते कळवा. बाकी काय नाही. बाकी नवीन व्हिडिओच्या निमित्ताने लवकरच भेटूया. तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा. बघा बघा गाणं बघा गाणं बघा. कळसुलीच्या ओढीने मन झाले वेडे, धीरवा माझी माऊली माझ्या कळसुली मुक्कामी. कळसुलीच्या कळसुलीच्या ओढीने मन झाले वेडे, महापुरुषाच्या पारावर नतमस्तक झाले. कळसुलीच्या ओढीने मन झाले निसर्गाच्या हाकेन मन कळसुलीमय झाले.